वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एक साधी गोष्ट विचार करा. एका कंपनीने बाजारात फक्त 11% जास्त साबण आणि शॅम्पू विकला, पण त्यांच्या खऱ्या नफ्यात मात्र तब्बल 19% उसळी पाहायला मिळाली. हो, आणि हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. म्हणजे हे कसं शक्य आहे? गणिताच्या साध्या नियमानुसार विचार केला तर जेवढी विक्री वाढते त्याच्या जवळपासच नफा वाढायला हवा की नाही? अगदी बरोबर. पण कॉर्पोरेट अर्थकारणात काहीतरी वेगळंच घडत असतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या मार्च 2026ला संपलेल्या तिमाहीचे म्हणजेच Q4 FY26 चे आर्थिक निकाल डिकोड करणार आहोत. हो, कारण गोदरेज हा ब्रँड सर्वांच्या परिचयाचा आहे. नक्कीच, पण त्यांच्या कागदावरचे आकडे आणि त्यामागची रणनीती अत्यंत गुंतागुंतीची आहे. आकडेवारी आणि फायनान्शियल जार्गन बाजूला ठेवून या निकालांचा खरा अर्थ काय आहे हे आपण पाहणार आहोत. आणि सोबतच कंपनीची आर्थिक स्थिती प्रत्यक्षात किती मजबूत आहे हेही तपासायचे. अर्थाची मागणी कशी बदलत आहे हे समजून घेणे आजचे आपले उद्दिष्ट आहे. तेव्हा विक्री 11% वाढून नफा 19% कसा वाढतो या कोड्यापासूनच सुरुवात करूया. खरं तर हा प्रश्न वरवर पाहता जितका सोपा वाटतो तितकाच तो FMCG क्षेत्राच्या गाभ्याला स्पर्श करणारा आहे. कोणत्याही कंपनीच्या आर्थिक आरोग्याचा अंदाज घ्यायचा असेल तर काय पाहावं लागतं? त्यांची वार्षिक वाढ. एक्झॅक्टली, त्यांची वार्षिक वाढ, ज्याला आपण इयर ऑन इयर किंवा YOY ग्रोथ म्हणतो, ती पाहणे गरजेचे असते. आता मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये कंपनीच्या विक्रीत 11% वाढ झाली आहे. अच्छा. हो, आणि महसूल जवळपास 3,900 कोटींच्या घरात पोचला आहे. पण तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात की निव्वळ नफा 19% वाढून 452 कोटींवर गेला आहे. बरोबर. इथेच खऱ्या अर्थशास्त्राची जादू दडलेली आहे. आणि ही जादू नेमकी काय आहे? कारण मला हे समजून घ्यायचंय की जर मी एखादं दुकान चालवत असेन आणि माझी विक्री 11% वाढली तर माझा नफा अचानक एवढ्या मोठ्या फरकाने कसा वाढेल? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी अचानक कामगारांना कामावरून काढलंय का? की मी माझा मार्केटिंगचा खर्च शून्यावर आणून ठेवलाय? एवढा मोठा फरक फक्त खर्च कमी केला या एका वाक्यात बसणारा नक्कीच नाहीये. अजिबात नाही. तसं पाहिलं तर कामगारांना कमी करणे किंवा मार्केटिंग थांबवणे हे दीर्घकालीन आत्महत्येसारखे असते. इथे जे घडले आहे त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत ऑपरेशनल लेव्हरेज आणि स्केलचे फायदे म्हणतात. ऑपरेशनल लेव्हरेज म्हणजे नक्की काय? आता कसं आहे, FMCG कंपन्यांमध्ये कच्च्या मालाचा खर्च आणि वितरणाचा खर्च हे मोठे फॅक्टर असतात. जेव्हा कंपनी 11% जास्त माल विकते तेव्हा त्यांचा फिक्स कॉस्ट म्हणजेच निश्चित खर्च तितक्याच वेगाने वाढत नाही. फिक्स कॉस्ट म्हणजे कारखान्याचे भाडे वगैरे? अगदी बरोबर. कारखान्याचं भाडे, मशिनरीचा खर्च, प्रशासकीय खर्च, कारखान्याची वीज तीच असते, वितरणाचे ट्रक तेच असतात. फक्त त्या ट्रकमध्ये आता 11% जास्त माल जात असतो. अच्छा, म्हणजे पायाभूत सुविधा आधीच तयार आहेत. हो, त्यावर जेवढा जास्त माल तयार होईल तेवढा प्रत्येक नव्या वस्तूमागे येणारा फिक्स्ड कॉस्टचा वाटा कमी होत जातो. अगदी तसंच. आणि याला जोडून येतो तो EBITDA मार्जिनचा मुद्दा. कंपनीचा ऑपरेटिंग नफा, ज्याला EBITDA म्हणतात, तो देखील 11% वाढून 841 कोटींवर गेलाय. बापरे, 841 कोटी? हो, जेव्हा कच्च्या मालाचा खर्च नियंत्रणात असतो आणि फिक्स्ड कॉस्ट मोठ्या प्रमाणावर विभागली जाते तेव्हा जो अतिरिक्त पैसा तयार होतो तो थेट कंपनीच्या निव्वळ नफ्यात जमा होतो. म्हणजे थेट त्यांच्या बॉटम लाईनमध्ये? नक्कीच. याशिवाय कंपनीने प्रीमियम उत्पादनांची विक्री वाढवण्यावर भर दिला असावा, ज्यामध्ये मार्जिन खूप जास्त असते. अच्छा, प्रीमियम प्रॉडक्ट्स. हो, आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे विक्री 11% वाढली तरी निव्वळ नफा 19% वाढतो आणि त्यांची प्रतिशेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा 4 रुपयांवरून वाढून 4.42 रुपयांवर गेली आहे. हे ऐकायला खूप छान वाटतंय. वार्षिक स्तरावर कंपनी उत्तम कामगिरी करत आहे. पण थांबा, मला इथे एक प्रश्न पडलाय. विचारा ना. जर ही वार्षिक रणनीती आणि ऑपरेशनल लेव्हरेज इतकं भक्कम आहे तर याच निकालांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत म्हणजेच QOQ तुलनेत एक वेगळंच आणि थोडं काळजीत टाकणारं चित्र का दिसतंय?
तुम्ही डिसेंबर 2025च्या तुलनेबद्दल बोलत आहात बरोबर? हो, अगदी तेच. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत विक्री किंचित घसरली आहे. ऑपरेटिंग नफा 880 कोटींवरून 841 कोटींवर आलाय. आणि निव्वळ नफाही 498 कोटींवरून 452 कोटींवर घसरला आहे. जर त्यांची वार्षिक रणनीती एवढी अचूक आहे, तरी अचानक झालेली घसरण काय दर्शवते? हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे व्यवस्थापन दीर्घकालीन आकड्यांच्या मागे लपून अल्पकालीन संकटाकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना? नाही. इथे एक गैरसमज होऊ शकतो. जेव्हा आपण फक्त सलग 2 तिमाहींची तुलना करतो, तेव्हा आपल्याला बाजारातील तात्कालिक धक्के किंवा शॉक दिसतात. अच्छा. ही घसरण म्हणजे कंपनीच्या मूलभूत रणनीतीचं अपयश नाही, तर ती FMCG क्षेत्रातील एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते. आणि ते वास्तव म्हणजे कच्च्या मालाची महागाई. कच्च्या मालाची महागाई. पण आपण मगाशीच बोललो की कच्च्या मालाचा खर्च नियंत्रणात असल्यामुळे त्यांचा वार्षिक नफा वाढला. हो, आपण बोललो. मग आता अचानक महागाई कुठून आली? इथे जागतिक पुरवठा साखळीचा खेळ समजून घेणं महत्वाचं ठरते. साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, जसं की पाम तेल आणि क्रूड ऑइलपासून मिळणारे डेरिव्हेटिव्हज, याच्या किमती जागतिक बाजारावर अवलंबून असतात. गेल्या काही महिन्यात जागतिक स्तरावर या किमतींमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव वाढलेत. साबण बनवण्याचा खर्च रातोरात वाढतो, पण दुसरीकडे तीव्र स्पर्धेमुळे कंपनीला आपल्या साबणाची किंमत रातोरात वाढवता येत नाही. म्हणजेच जर त्यांनी साबणाची किंमत वाढवली तर ग्राहक लगेच दुसऱ्या कंपनीच्या साबणाकडे वळतील की नाही? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच वाढलेल्या खर्चाचा भार कंपनीला स्वतःच्या मार्जिनवर सहन करावा लागतो. बापरे. यालाच मार्जिन कॉन्ट्रॅक्शन किंवा मार्जिनमधील विस्तार थांबणे असे म्हणतात, जे आपल्याला या तिमाहीच्या निकालामध्ये स्पष्ट दिसत आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी किमती स्थिर ठेवल्यात. हो, कारण कंपनीला आपला बाजारातील हिस्सा टिकवून ठेवायचा असतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नफ्याला फटका बसतो. पण ही तर एक प्रकारची तारेवरची कसरत झाली. नक्कीच. एका बाजूला कच्च्या मालाचे भाव वाढतायत, दुसऱ्या बाजूला स्पर्धक टपून बसलेत आणि ग्राहकाला तर अजिबात महागाई नकोय. हो ना. या अशा चक्रव्यूहात सापडल्यावर कंपनीच्या व्यवस्थापनाकडे नक्की काय गेम प्लॅन आहे, ते यातून बाहेर कसे पडणार? तसं पाहिलं तर व्यवस्थापनाचा गेम प्लॅन अत्यंत स्पष्ट आहे आणि तो एका ड्युअल स्ट्रॅटेजीवर किंवा दुहेरी रणनीतीवर आधारित आहे. दुहेरी रणनीती. हो, त्यांचा मुख्य भर व्हॉल्यूम लेड ग्रोथवर आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूमागे मिळणारा नफा तात्पुरता कमी झाला तरी चालेल, पण जास्तीत जास्त वस्तू विकल्या नल्या पाहिजेत. अच्छा, म्हणजे प्रमाणात वाढ करायची. हो, बाजारातील आपला पाया विस्तारण्यावर त्यांचं लक्ष आहे. आणि यासाठी त्यांनी 2 अत्यंत टोकाचे मार्ग एकाच वेळी निवडले आहेत. कोणते 2 मार्ग? एक म्हणजे ग्रामीण भागात खोलवर पोचणे आणि दुसरे म्हणजे शहरी भागात प्रीमियम उत्पादने विकणे. इथे मला तुम्हाला थांबवावंसं वाटतं. एकाच वेळी 2 टोकाचे मार्ग हे ऐकायला भारी वाटतं, पण प्रत्यक्षात हे किती कठीण आहे याचा विचार करूया. नक्कीच, हे सोपं नाही. कारण बघा, ग्रामीण भागात ग्राहकांचे बजेट अत्यंत मर्यादित असते. तिथे 5 रुपयांचा साबण किंवा 2 रुपयांचा शॅम्पूचा सॅशे विकला जातो. बरोबर. आणि त्याच वेळी शहरात मॉलमध्ये जाऊन हीच कंपनी 500 रुपयांचा हाय एंड बॉडी वॉश विकणार. हो. एकाच छत्राखाली, एकाच ब्रँड नावाखाली या दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या विकल्या गेल्या तर ब्रँडची प्रतिमा डायल्यूट होण्याचा धोका नसतो का? खरं तर हा FMCG मार्केटिंगमधला सर्वात कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच ब्रँड आर्किटेक्चर अत्यंत काळजीपूर्वक डिझाईन केले जाते. म्हणजे ते वेगवेगळे ब्रँड्स वापरतात? हो, ते एकच उत्पादन सर्वत्र एकाच रूपात विकत नाहीत. ग्रामीण भारतासाठी त्यांची रणनीती पूर्णपणे सॅशे इकॉनॉमिक्स आणि मायक्रो पॅकेजिंगवर चालते. अच्छा, सॅशे इकॉनॉमिक्स. हो, तिथे ब्रँडची ओळख परवडणारी गुणवत्ता अशी असते. आणि ग्रामीण वितरण व्यवस्था उभारणे हे काही ट्रक भरून माल पाठवणे इतकं सोपं नक्कीच नाहीये. अजिबात नाही. बघायला गेलं तर ग्रामीण भागात वितरण व्यवस्था उभी करणे हे एक भगीरथ प्रयत्न असते. शेवटच्या छोट्या गावातील किराणा दुकानापर्यंत माल पोचवणे, तिथल्या दुकानदाराला क्रेडिटवर माल देणे आणि त्या मालाची एक्सपायरी होण्याआधी तो विकला जाईल याची खात्री करणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची साखळी आहे. बापरे, खूपच किचकट काम आहे. हो ना. आणि व्यवस्थापन सध्या हीच वितरण साखळी अधिक मजबूत करत आहे. कारण एकदा का ही साखळी व्यवस्थित सेट झाली की कोणताही नवीन प्रतिस्पर्धी तिथे सहजासहजी घुसू शकत नाही. म्हणजे हा त्यांचा एक प्रकारचा संरक्षक तट आहे. एक्झॅक्टली. हा त्यांचा वॉल आहे.
आणि दुसरीकडे शहरांमध्ये प्रीमियम उत्पादनांचा विस्तार? हो, शहरात कसं आहे, लोकांकडे खर्च करण्याची क्षमता जास्त आहे. तिथे त्यांना साध्या साबणापेक्षा ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट किंवा चार्कोल इन्फ्युज्ड असे प्रीमियम प्रॉडक्ट्स हवे असतात. बरोबर. या प्रीमियम प्रॉडक्ट्समध्ये कंपनीला नफा किंवा मार्जिन खूप जास्त मिळतो. अच्छा, आता मला ती दुहेरी रणनीती समजतेय. हो, ग्रामीण भागातून ते व्हॉल्यूम मिळवतात, ज्यामुळे त्यांचा कारखान्याचा फिक्स कॉस्ट कमी होतो, आणि शहरी भागातून ते मार्जिन मिळवतात. वा. या दोन्हीच्या संगमातून ती 19% नफ्यातील वाढ साध्य होते, जी आपण सुरुवातीला पाहिली. हे खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे एका बाजूला अत्यंत मायक्रो लेव्हलची ग्रामीण साखळी आणि दुसऱ्या बाजूला हाय मार्जिन प्रीमियम उत्पादने. बरोबर. पण आता एक साधा प्रश्न विचारते. जर हे सर्व इतकं नियोजनबद्ध आहे, तर शेअर बाजाराने आणि गुंतवणूकदारांनी या निकालांना कसा प्रतिसाद दिला आहे? हा एक महत्वाचा पैलू आहे. कारण शेवटी कागदावरची रणनीती आणि बाजाराच्या वास्तव्यात नेहमीच तफावत असते, नाही का? हो ना. आता बघायला गेलं तर बाजारातील विश्लेषकांनी या निकालांना एकंदर स्ट्रॉंग किंवा मजबूत रेटिंग दिले आहे. अच्छा, स्ट्रॉंग रेटिंग. हो, पण जर आपण शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचे 2 भाग पडतात: अल्पकालीन आणि दीर्घकालीन. अल्पकालीन विचार केल्यास काय चित्र दिसतं? अल्पकालीन विचार केल्यास बाजारात थोडी सावधगिरी दिसू शकते. आपण मगाशी जी तिमाही घसरण आणि मार्जिनमधील दबाव पाहिला, त्यामुळे स्टॉकची अल्पकालीन वाढ मर्यादित राहू शकते. म्हणजे लिमिटेड अपसाइड. एक्झॅक्टली. गुंतवणूकदार विचार करतील की जोपर्यंत कच्च्या मालाच्या किमती स्थिर होत नाहीत तोपर्यंत मोठी जोखीम नको. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर? तिथे चित्र खूप सकारात्मक आहे. कारण गोदरेज कन्झ्युमर सारख्या कंपन्यांना अनेकदा डिफेन्सिव्ह स्टॉक म्हटलं जातं. हो, अगदी बरोबर. पण मला या डिफेन्सिव्ह स्टॉकची संकल्पना एका वेगळ्या उदाहरणातून मांडायची आहे. सहसा लोक याला मॅरेथॉन धावपटू म्हणतात, पण मला तसं वाटत नाही. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं डिफेन्सिव्ह स्टॉक हा एखाद्या शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसारखा असतो. शहराची पाणीपुरवठा व्यवस्था? हे कसं काय? हे बघा, जर अर्थव्यवस्थेत मंदी आली, लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा शेअर बाजार कोसळला, तर लोक नवीन कार घेणं पुढे ढकलतील. बरोबर आहे. ते महागडे मोबाईल घेणार नाहीत, पण अर्थव्यवस्था कितीही वाईट असली तरी लोक आंघोळ करणे थांबवणार नाहीत, बरोबर? हा, नक्कीच नाही. ते कपडे धुणे थांबवणार नाहीत. शहराचा पाणीपुरवठा जसा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहतो आणि त्याला नेहमीच मागणी असते, तशीच या FMCG उत्पादनांना एक बेसलाईन मागणी नेहमीच असते. वा. ही मागणी कधीच शून्यावर जात नाही. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. डिफेन्सिव्ह स्टॉकचं मुख्य वैशिष्ट्य हेच असते. हो ना. जेव्हा संपूर्ण बाजारात अस्थिरता असते तेव्हा पोर्टफोलिओला स्थिरता देण्याचं काम या कंपन्या करतात. तंत्रज्ञान किंवा वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे नफे अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार प्रचंड वेगाने वर-खाली होतात. अगदी बरोबर. पण साबण आणि शॅम्पू विकणाऱ्या कंपन्यांकडे एक हक्काचा आणि स्थिर ग्राहक वर्ग असतो. आणि म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे निकाल सकारात्मक आहेत. नक्कीच. विशेषतः जर ग्रामीण भागातील मागणी खरोखरच सुधारत असेल तर त्यांची व्हॉल्यूम लेड रणनीती त्यांना खूप पुढे नेऊ शकते. मान्सूनचा प्रभाव आणि कृषी क्षेत्राची स्थिती यावर ग्रामीण मागणी खूप अवलंबून असते. खरंय. जर येत्या काळात मान्सून चांगला झाला आणि ग्रामीण भागात पैसा खेळता राहिला तर या डिफेन्सिव्ह वाटणाऱ्या स्टॉकमध्ये अग्रेसिव्ह वाढही पाहायला मिळू शकते. अच्छा. कंपनीची पायाभूत व्यवस्था आधीच तयार आहे, फक्त बाजारात मागणी वाढण्याची ती वाट पाहत आहेत. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. आपण पाहिलं की गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने महसुलापेक्षा नफ्यात जास्त वेगाने वाढ कशी नोंदवली. हो, ज्यामागे केवळ खर्च कपात नसून ऑपरेशनल लिव्हरेज आणि प्रीमियमायझेशन ही कारणे आहेत. अगदी बरोबर. आपण हेही पाहिलं की तिमाही स्तरावरील घसरण हे व्यवस्थापनाचे अपयश नसून जागतिक स्तरावरील कच्च्या मालाच्या महागाईचा तो एक परिणाम आहे. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा ड्युअल गेम प्लॅन. एकाच वेळी ग्रामीण भागात व्हॉल्यूम वाढवणे आणि शहरी भागात मार्जिन वाढवणे. आणि हे सर्व करताना कंपनी स्वतःची एक मजबूत आणि बचाव करणाऱ्या डिफेन्सिव्ह स्टॉकची प्रतिमा कशी टिकून आहे हेही आपण उलगडले. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी या सर्व माहितीच्या आधारे एक अत्यंत विचारप्रवर्तक आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न मला समोर ठेवायचा आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की कंपनी सध्या व्हॉल्यूमवर लक्ष देत आहे आणि ग्रामीण भागात आपला पाया मजबूत करत आहे. आपण हेही पाहिलं की कच्च्या मालाची महागाई हा त्यांच्यासमोरील एक मोठा धोका आहे.
हो, आपण यावर सविस्तर बोललो. आता कल्पना करा, जर भविष्यात जागतिक स्तरावर पाम तेल किंवा क्रूड ऑइलचे भाव अचानक आभाळाला भिडले, तर कंपनी काय करेल? बापरे, हा कंपनीच्या व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठा अग्निपरीक्षेचा क्षण असेल. बरोबर. जर त्यांनी वाढलेल्या खर्चाचा भार या नवीन नुकत्याच सावरत असलेल्या ग्रामीण ग्राहकांवर टाकला आणि किमती वाढवल्या, तर हा ग्राहक, जो पैशांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतो, तो लगेच स्वस्थ पर्यायांकडे वळेल. हो, आणि त्यांची व्हॉल्यूम लेड ग्रोथ तिथेच कोसळेल. एक्झॅक्टली. पण जर त्यांनी किमती वाढवल्या नाहीत आणि तो खर्च स्वतः सहन करायचा ठरवला, तर त्यांचे मार्जिन इतके कमी होतील की गुंतवणूकदार आणि शेअर बाजार त्यांच्यावर नाराज होईल. ही खरोखरच एक मोठी कोंडी असेल. ग्राहकाला टिकवायचे की नफा टिकवायचा? बाजारपेठेचा वाटा राखायचा की शेअर होल्डर्सना खुश करायचे? हा निर्णय घेणे अत्यंत कठीण असणार आहे. नक्कीच. एका अर्थाने आजचा नफा आणि उद्याची बाजारपेठ यातील ही एक मोठी लढाई असेल. या एका निर्णयावर कंपनीचे पुढील अनेक वर्षांचे यश आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू अवलंबून असू शकते. अगदी खरंय. पुढच्या तिमाहींचे आर्थिक निकाल जेव्हा बाहेर येतील, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थापन कसे देते हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. आणि या डिफेन्सिव्ह वाटणाऱ्या खेळातील अटॅकिंग रणनीती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या या सखोल आणि रंजक विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.